मी प्रसाद. तर आता आपण मिरवणे गावात उभे आहेत आणि आता आपण गाव मंदिर जे आहे गावचं त्या बाजूने जात आहोत. तर बघूया गाव मंदिर नेमकं कसं आहे. तर आपल्याला इथं काही ग्रामस्थ दिसतात आहे. आता त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की MIDC विरोधात त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे. तर जाऊया. आपलं नाव काय आहे? माझं नाव कमलेश तानाजी धनावडे. आणि MIDC विरोधात आपली जी भूमिका आहे ती थोडक्यात जरा सांगाल का आम्हाला? ओके, धन्यवाद साहेब. तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली, अतिशय चांगली संधी दिली आहे. विशेष काय माहिती आहे की MIDCला विरोध करतोय आम्ही, तो मनापासून करतोय. तो विरोध करण्यामागचं कारण एकच आहे की आपल्या गावापासून एक 12 किलोमीटरच्या अंतरावरती जयगड या ठिकाणी या परिसरात एक MIDC येऊ केलेली म्हणजे आलेलीच आहे. ती MIDCचं दुष्परिणाम आम्हाला आज भोगावे लागतात. किती वर्षानंतर, गेले 5-10 वर्षानंतर MIDCचे परिणाम आत्ता भोगायला लागतात. तर हे एक्झाम्पल आमच्या समोर असताना आम्ही ही आता नवीन MIDC कशासाठी आणायची आणि का आणायची आणि कोण आणतंय याचंही आम्हाला उलगडन झालंच पाहिजे की बाबा याच्या मागे कोणाचा हात आहे आणि कशासाठी करताय. ह्या ग्रामस्थांना ही MIDC हा प्रकल्प नकोच आहे, तर तुम्ही का लादताय आमच्यावरती, असं आमचं ग्रामस्थांचं एक मत आहे की बाबा तुम्ही नका ना करू. जर ग्रामस्थच बोलताय तुम्हाला की हा प्रोजेक्ट आम्हाला नको आहे. त्या दुसरी गोष्ट, MIDC किंवा इंडस्ट्री तुम्हाला जर आणायची झाली किंवा आमचा कोकणवासियांचा जर विकास जर करायचा झालाच तर तुम्ही अशा इंडस्ट्रीला आणा की ज्या इंडस्ट्रीचा आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास नाही आहे आणि अशा जर प्रोजेक्टला आम्ही आवर्जून सहकार्य करू. पण त्याची गोष्ट तशी नाहीच आहे. हा कोणीतरी लादलाय आणि त्याने लादलेला प्रोजेक्ट आमच्या गळ्यात मारतायत आणि तो आम्हाला सहन करावा लागतोय. तर आमचा ह्या MIDCला कट्टर विरोध आहे आणि हा विरोध जोपर्यंत राहील, जोपर्यंत ही अशी विनाशक इंडस्ट्री आमच्या एरियातून हद्दपार होत नाही, तोपर्यंत आम्ही या MIDCचा विरोध 100% करणार आणि करतच राहणार. मी या तुमच्या माध्यमातून मी एक सर्वांना विनंती करतोय आणि हे करतोय. धन्यवाद. एकच जिद्द, MIDC रद्द. एकच जिद्द, MIDC रद्द. एकच जिद्द, MIDC रद्द. भविष्यात लोकांचा म्हणजे युवा पिढीचा कोणत्याही प्रकारचा भविष्यातील म्हणजे आता सांगता MIDC यांनी लादलेली आहे आपल्या गावामध्ये, ते युवा पिढीचा विचार न करता त्यांनी पूर्णपणे म्हणजे आमच्या गावावर पूर्ण संकट आणून ठेवलेलं आहे या MIDC वाल्यांनी पूर्ण. तर या MIDCला आमचा पूर्णपणे विरोधच आहे. एकच जिद्द, MIDC रद्द. एकच जिद्द, MIDC रद्द. धन्यवाद.